खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालला होता कुठेतरी 2-3 दिवसासाठी आपल्याला रेस्टसाठी जायचं आहे, कारण की रोजचं काम, ऑफिसला जाणं, घरची कामं खूप वैतागले होते मी. म्हणून मी प्लॅन बनवत होते माझ्या हस्बंडसोबत आणि माझ्या फ्रेंड्ससोबत की आपल्याला 2-3 डेजसाठी कुठेतरी फिरायला जायचं आहे. तर त्यासाठी आम्ही प्लॅन केला पानशेतमध्ये गुंजन फार्म हाऊसचा, की जे की खूप सुंदर, म्हणजे तिथं जाताच तिथलं वातावरण बघून आमचं मन तृप्त झालं. जसं की तुम्ही पाहू शकता इथं किती छान, म्हणजे जेवणाचं डायनिंग टेबल वगैरे आहे, त्याच्यासमोरच तलाव आहे एवढं मोठं, आणि घर वगैरे, म्हणजे तिथलं वातावरण बघूनच सगळ्यांचं मन एवढं प्रसन्न झालं. आणि मी तर कॅमेरा सोडतच नव्हते, कॅमेरा घेऊन पूर्ण मी विलाज फिरत होते. खूप छान फार्म हाऊस होतं ते. तुम्ही स्वतः सगळं पाहू शकता. मी एकदम 100% तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही नक्की पानशेतला जावा. तिथे खूप सारे फार्म हाऊस होते, तुम्हाला जो आवडेल तिथे जावा. बट स्पेशली मी हे तुम्हाला गुंजन फार्म हाऊस का सजेस्ट करेन, कारण की इथे फूड म्हणजे जेवण खूप छान होतं, चविष्ट होतं, आणि मेन म्हणजे अनलिमिटेड होतं. तिथं एंट्री केल्यानंतर आपल्याला नाश्ता देतात, भजी आणि चहा देतात इव्हिनिंगला. त्यानंतर मग ते आपल्याला 4-4:30 वाजता भेटतं. आणि त्यानंतर आपल्याला 8-8:30 वाजता किंवा 9 वाजेपर्यंत जेवण असतं. त्या व्हेज नॉनव्हेज दोन्हीही अवेलेबल आहे. आणि अनलिमिटेड तुम्ही लोणचं, पापड, म्हणजे म्हणजे जेवढं ताटात आहे ना आपल्यात, त्यामध्ये तुम्ही काहीही अनलिमिटेड खाऊ शकता. तिथे जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हापासून हे कुत्रा आम्हाला फॉलो करत होतं. आम्ही वरती गेलो की तो वर यायचा, आम्ही खाली गेलो की तो खाली यायचा. इवन आम्ही रात्री जेव्हा झोपलो होतो दरवाजा बंद करून, तेव्हा तो दरवाजाच्या बाहेर रात्रभर बसलेला होता. मग त्यानंतर आम्ही सकाळी उठून छानसे शूट केले फोटो वगैरे, आणि रात्री थोडंसं गेम वगैरे खेळलो. कॅरम तर मला असं वाटतं मी लॉकडाऊनमध्येच खेळले होते. त्यानंतर आता इथं योग आला कॅरमचा. आणि हा होता आमच्या जेवणाचा मेन्यू. आणि याच्यामध्ये तुम्हाला जेवढे आयटम दिसतात ना, ते तुम्हाला कोणतंही तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. आणि हा होता काही सकाळचा व्ह्यू. मस्त एकदम धुके वगैरे. हे मी पहाटे 7 वाजता जाऊन एकटीने रेकॉर्ड केलेलं आहे, कारण की बाकीचे जे 5 जण होते ते झोपलेलेच होते, ते काही उठले नाही. मला सकाळी लवकर उठायची सवय असल्यामुळे मला अचानक जाग आली, तर मी कॅमेरा घेऊन वरती पोचले आणि सर्व माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते, कारण की हे क्षण पुन्हा नाही. हे तिथले 10th होते वरचे. तिथे कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. आम्ही हे जो तुम्हाला कौलाचं घर दिसतं त्याच्या खाली अजून एक घर होतं, तिथे आम्ही स्टे केलं होतं. आता तुम्ही बघू शकता इथे सुद्धा पहाटे 7 वाजता सुद्धा हा कुत्रा माझ्यासोबत आहे. त्यामुळं मग मी म्हटलं की आता याला जीव लावूयात आपण, म्हणून मी त्याला चपाती वगैरे खायला दिली. इवन आम्ही जेव्हा तो रूमचं आउट करत होतो तेव्हा सुद्धा हे कुत्रा आमच्या मागे मागेच येत होतं. चलो बहुत हो गई बातें, अब थोड़ा सा शूट किया जाए. अरे हो, स्विमिंग पूलमधला व्हिडिओ राहिलाच. इथे सर्व आमचा पैसा वसूल झाला. स्विमिंग पूलमध्ये पोहून खूप मजा आले, असे व्हिडिओ वगैरे काढले आम्ही. तर आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूयात, आणि चला बाय.